निलेश चव्हाण याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। निलेश चव्हाण याला 7 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी आहे। तर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण आणि या प्रकरणी निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर राजेंद्र आणि शशांक हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अपडेट? खरं तर या तिन्ही आरोपींना काही वेळापूर्वी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय या ठिकाणी हजर केलं होतं आणि यामध्ये जे पिता पुत्र आहेत राजेंद्र आणि त्याचा मुलगा शशांक या दोन्ही आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी अर्थात येरवडा कारागृहामध्ये आता त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जो प्रमुख आरोपी म्हणून आपल्याकडे या ठिकाणी समोर आला होता तो निलेश चव्हाण याला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आरोपी निलेश चव्हाण याच्याकडे 3 मोबाईल जे आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत। ते लता हगवणे, त्याचबरोबर करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे याचे हे मोबाईल असल्याचं पोलिसांनी आज न्यायालयाच्या समोर सांगितलेलं आहे। खरं तर आरोपी निलेश चव्हाण याचा सगळ्या कटामध्ये सहभाग होता आणि आरोपी निलेश चव्हाण यानं हा सगळा कट करताना यांच्याशी जे संभाषण झालेलं आहे त्या संभाषणाची चौकशी पोलिसांना करायची आहे। त्याचबरोबर फरार कालावधीमध्ये आरोपी निलेश चव्हाण हा कोणकोणत्या नागरिकांना भेटला किंवा कोणत्या लोकांना भेटला यांची देखील तपास आणि चौकशी पोलिसांना करायची आहे। यासाठी पोलिसांना जी आहे ती 5 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती, परंतु पोलिसांनी आरोपी निलेश चव्हाण याला आता 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी निलेश चव्हाणकडे वैष्णवी हगवणे यांचं जे बाळ होतं ते बाळ, त्या बाळाला काही दुखापत आरोपीने केली आहे का, त्याच्याशी काही वेगळ्या स्वरूपाचं जे आहे त्या आरोपीनं वर्तन केलं आहे का याचा तपास देखील आता पोलीस करणार आहेत। एकंदरीत या दोन्ही आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आरोपी निलेश चव्हाण हा मात्र आता सध्या बावधन पोलिसांच्या 4 दिवस ताब्यात असणार आहे। आणि या सगळ्या कालावधीमध्ये पोलिसांच्या सगळ्या पीसीमध्ये आरोपीकडून पोलीस कशा पद्धतीनं आणखीन माहिती पुढे जातात व माहिती घेतात हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। लागली अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।